नमस्कार. कोलंबसांचे गर्वगीत नावाची कुसुमाग्रजांची एक कविता आहे आणि त्या कवितेतल्या काही ओळी मी तुम्हाला आता वाचून दाखवतायत त्या स्क्रीनवर पण बघा. ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले, काही ओळी वाचतोय मी. ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले दडुद्या पाताळी सविता, आणि कतयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू पलिता. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान, जमवनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभमाथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का, वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती. मंडळी, मी ही कविता तुम्हाला जाणीवपूर्वक वाचून दाखवली आहे. कविता यासाठी वाचून दाखवली की हे कोलंबसाचं गर्वगीत फार सुरेख आहे. काहीही होऊ दे, कुठलीही संकट येऊ दे, म्हणजे ताम्रसुरा प्राशूनी मातू दे दैत्य नभामधले अशी स्थिती येऊ दे, अगदी धरणीला दुभंगणारी वीज कोसळली तरी ही चिंता करण्याचं कारण नाही, असं सांगणारी ती कोलंबसाचं गर्वगीत नावाची कविता आहे. एक दर्यावर्दी आपल्या जहाजाला घेऊन दर्यामध्ये टाकतो आणि जात असतो सगळ्या संकटाचा मुकाबला करत. अशी कितीही संकट या हिंदू धर्मावरती येतील जातील याची चिंता करण्याची बिलकुल गरज नाहीये. किती लोक सांगू तुम्हाला मी, किती लोक सांगू ज्यांनी हिंदू धर्माला दुभंगण्याचा प्रयत्न केला, हिंदूमध्ये जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, आणि या सगळ्या प्रयत्नांना हिंदू धर्म पुरून उरतोय आणि शाबूत आहे. आता नुकतंच पद्मश्री लक्ष्मण माने यांनी मेश्रामांच्या सभेत हिंदू धर्मावरती गरळ ओकताना पुन्हा एकदा ब्राह्मण हिंदू असा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न केला. निखालस खोटी माहिती त्या भाषणामध्ये लक्ष्मण मानेंनी दिलेली आहे. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी ही निखालस खोटी माहिती दिली आहे. एक एक तुकडा मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्या तुकड्यावरती माझं भाष्य करणार आहे. ब्राह्मण हिंदू नाहीत. हिंदू असणं वेगळं आणि ब्राह्मण असणं वेगळं. ब्राह्मण म्हणजे वैदिक असणं. वैदिकांचा एक स्वतंत्र धर्म आहे की जो की हिंदू नाही आहे. वैदिक हे मूर्तीपूजक नाहीत. वैदिक म्हणजे ब्राह्मण हे मूर्तीपूजक नाहीत. त्यांचा पहिला दावा असा आहे की वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगळे आहेत. माने साहेब, तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, काही हरकत नाही, पण हिंदू धर्माचा आधार वेद आहेत आणि जे ते मूर्तीपूजक आहेत, आम्ही मूर्तीपूजक नाहीत असं जे म्हणतायत ना, या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या विचारधारा कायम राहिलेल्या आहेत. इथे मूर्तीपूजकही आहेत आणि मूर्तीपूजा न करता आर्य समाजासारखी यज्ञभक्ती करणारे पण आहेत, जिथे यज्ञ हाच त्यांच्या अर्चनाचं मुख्य साधन आहे. वैदिक म्हणजे मूर्तीपूजक नव्हे असा जो तर्कट आपण लावलाय, त्या तर्कटाला माझं हे उत्तर आहे की इथे मध्वाचार्य झाले, निंबार्काचार्य झाले, चार्वाकाचा सिद्धांत मान्य झाला. इथे वेगवेगळ्या विचारधारा घेऊन सगुण साकार रूपाची आराधना करणारे हिंदू आहेत, निर्गुण निराकाराची आराधना करणारे हिंदू आहेत, शिवोहम शिवोहम म्हणणारे लोक आहेत, द्वैतवादी आहेत, अद्वैतवादी आहेत. इथे प्रत्येकाच्या आराधना पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणून वैदिक आणि हिंदू या दोनमध्ये तुम्ही गफलत करू शकत नाहीत. मग स्वतःला हिंदू म्हणून घेणारे तुम्ही हिंदू धर्माचा आधार असलेल्या वेदांना का नाकारताय हे समजायला मार्ग नाही. अहो, तुम्ही ज्या धर्माची भलामण करताय
त्या धर्मात म्हणजे ते मेश्राम जे बोलणार आहेत त्या धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नाही आहे. पण ज्या बौद्ध धर्मात मूर्तीपूजाच मान्य नाही त्या धर्माच्या संस्थापकाच्या सर्वाधिक मूर्ती या जगात आहेत. याच्यापेक्षा वेगळी विडंबना कुठली असेल? यज्ञ, मूर्ती या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिंदू धर्मात दिसतील. वामन मेश्रामांच्या सभेमध्ये आपले लक्ष्मण माने साहेब जे काही बोलून गेले ते पुढची ओळ तुम्ही ऐका. आजही कुठलाही ब्राह्मण आपल्याला त्याच्या लग्नाला बोलवत नाही. त्यांच्या कोणत्याच विधीला आपल्याला बोलवत नाहीत. घोड्यावरती कधी ब्राह्मण बसून मिरवणुकीने गेलाय असं दाखवा. का नाही? घोड्यावर बसून तुझी मिरवणूक का नाही निघत? आमचा वर्धावा निघतो, तुझा का निघत नाही? आम्ही अक्षता टाकतो, तू का टाकत नाही? ते 7 फेरे मारले की बस असून सासऱ्याने पाय पुजले की झालं लग्न. चल या आमच्याकडे किती भानगडी लावल्यात. तर हे सगळं बंद केलं पाहिजे. ब्राह्मणाला पूजेला बोलवता कामा नये, कारण तो हिंदू नाही. ब्राह्मण लग्नाला बोलवत नाही. आता मी आव्हान करतोय की ब्राह्मणांनी आपल्या लग्नातल्या पत्रिका कोणाकोणाला दिल्यात हे आपापल्या समाज माध्यमांच्या वरती जाहीर करावं आणि त्याच्या लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. एक किती हास्यास्पद विधान केलंय. ब्राह्मण लग्नाला जेवायला बोलवत नाहीत, ब्राह्मणांच्या मिरवणुकी घोड्यावरून निघत नाहीत. अरे काय हे? जरा बघा, जरा बाहेर येऊन बघा की किती ब्राह्मणांच्या मिरवणुका घोड्यावरून निघतात. ब्राह्मणांच्या लग्नात मंगलाष्टका असत नाही, अक्षता टाकल्या जात नाहीत. जरा यांना व्हिडिओ दाखवणं आवश्यक आहे की किती लग्नांमध्ये किती किती स्वरूपामधल्या अक्षता टाकल्या जातात. थोडक्यात लग्न आटपलं जातं. अक्षतांच्या पासून ते पुढे साड्यापर्यंत, साडे हा जो कार्यक्रम होतो तिथपर्यंत लज्जाहोम, कन्यादान असे कितीतरी विधी आहेत. सप्तपदी, सुन्मुख या सगळ्या विधींचा समावेश ब्राह्मणांच्या लग्नात होत असतो. भंपकपणानं, खोटं बोलून अशा स्वरूपाच्या विधान करण्याला काय बोलावं? ब्राह्मण जेवायला नाही बोलवत म्हणताना ते जे काय बोलले ते तुम्ही ऐका. मला जरा तुम्हाला ऐकवायचं आहे. जरा हे ऐकणाऱ्यांनी बघा, जरा जे ज्यांना बघायचं आहे त्यांनी नीट ऐकावं आणि आपापल्या मतांचं परीक्षण करावं. सुद्धा त्यांच्या घरी आपल्याला ते बोलवत नाही. माझ्या घरी 100 देऊन मटण खातील, पण त्यांच्या घरी मला अगदी दूध भात सुद्धा खायला बोलवणार नाहीत. बरं बोललात साहेब, बरं बोललात. कारण तुम्हाला जेवायला बोलवत नाहीत पण तुमच्या घरी मटण खायला जात असं म्हणणाऱ्या माणसांसाठी हे वाक्य खूप छान आहे. आणि जे खरंच जात असतील ना त्यांनी या वाक्यानंतर लज्जेनं काय करावं मी तुम्हाला सांगणार नाही. अहो, हे माने साहेब गणपतीचं उदाहरण देऊन म्हणाले, एका गणपतीत एका ब्राह्मणाला 1000 रुपये दक्षिणा मिळाली तर किती करोड रुपये ब्राह्मण घेऊन जातील तुम्ही ऐका. गणपती गावामध्ये किती बसतात, गणपती मंडळ किती आहेत? या प्रत्येक गणपती मंडळाने 1000 रुपये जर दिले तर ब्राह्मणाचं उत्पन्न गेलं किती? काही कोटी रुपये केवळ गणपती त्यांना देऊन जातो. ऐकलत? अहो, राज्यातल्या 45,000 गावांपैकी 22,000 गावामध्ये ब्राह्मणाचं कुटुंब नाही. मग त्या 22,000 गावात गणपतीची आरती पूजा करायला कोण जातं? आणि सगळ्याच राज्यातल्या आरत्या ह्या फक्त काय ब्राह्मणांच्याकडून करून घेतल्या जातात? लक्ष्मण माने साहेब पुन्हा 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 ते सत्य सांगायला भाग पाडू नका. तुम्ही म्हणालात देवळातून ब्राह्मणांची हकालपट्टी करा. तुम्ही म्हणालात, ऐका, एक तर ब्राह्मणांना आयसोलेट करणं, मंदिरापासून पहिल्यांदा तोडणं. यात मला प्रश्न विचारायचा आहे, किती देवळांच्या मध्ये ब्राह्मण पुजारी म्हणून आहे? किती देवळांच्या मध्ये ब्राह्मण पुजारी म्हणून आहे? महाराष्ट्रातल्या निवडक मंदिरांचा अपवाद वगळता बहुतेक ब्राह्मणात बहुतेक मंदिरात बहुजनांचीच मंडळी पूजा करत असतात. हे मी किती वेळेला सांगावं?
तुळजापूरच्या मंदिरात ब्राह्मण पुजारी आहेत, खंडोबाच्या मंदिरात ब्राह्मण पुजारी आहेत, की लिंगायतांच्या मठांमध्ये शिवमंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी आहेत. कुठल्या कुठल्या मंदिरात ब्राह्मण पूजा करतो का? उचलायचं आणि बोलून द्यायचं, उचलायचं आणि बोलून द्यायचं. बरं, या सगळ्या बोलणाऱ्यांची तार एकाच व्यक्तीकडे कशी पोहोचते? माझं असं झालंय ना की ऐकलं की बोलल्याशिवाय राहवत नाही, सांगितल्याशिवाय राहवत नाही, आणि त्याचा फटका आम्हाला बसत राहतो. ठीक आहे, बसत राहील, बोलत राहू, पण ब्राह्मणांच्या वरती आरोप करता करता, म्हणजे ही ब्राह्मणांची बाजू मी घेत नाही आहे, ही बाजू घेतोय ती हिंदूंची. कारण हिंदूंच्या वरती आघात करायचा असेल, त्याच्या श्रद्धास्थानाला धक्का पोचवायचा असेल, तर सातत्यानं ब्राह्मणांवरती आघात करून मंदिर आणि विश्वासाच्या जागा उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. चला मानेसाहेब, काही बातम्या बघण्याची वेळ आलेली आहे. मंदिरात देवासमोर टाकलेले 4 पैसे लुटून ब्राह्मण श्रीमंत तर होत असतील, पण आपल्याच संस्थेत नोकरीला आलेल्या बाईचं शील लुटून कोण मोठं होतं का, याविषयी जरा विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणजे हे मी तुम्हाला नाव ठेवायचे म्हणून नाही बोलत आहे, काही बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या, त्या तुमच्या समोर मला मांडाव्या वाटतात. चांगुलपणाच्या गोष्टी, शीशे के घर में रहने वाले लाइट बंद करके कपडे बदलते हैं. जरा बघा या सगळ्या बातम्या, 1, 2, 3 बातम्या तुम्हाला मी दाखवतोय. या 1 नव्हे, 2 नव्हे, 3 जणांचे आरोप केल्याच्या बातम्या छापून आल्यात. माझा आरोप नाही आहे हा, माझा आरोप नाही आहे हा माध्यमांच्या मध्ये असलेला आरोप आहे. या बातम्यांच्या स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला दाखवतोय. मग आपलं एवढं असताना उगाचच स्वतःला मोठं करण्यासाठी एखाद्या जातीवर अशा स्वरूपाची भंपक विधानं करून मोठं होता येईल कदाचित, पण सत्य झाकून ठेवता येत नसतं, ते उघडच पडतं. नमस्कार.